नमस्कार, सुप्रभात. मी वर्षा नलवडे आणि आपण पाहताय TV9 मराठी. सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. भाजपचा ठाकरेंना धक्का आहे. राजू शिंदे अद्वै हिरे कमळ हाती घेणार आहेत. शिंदेंच्या उमेदवारांविरोधात लढणारे ठाकरेंचे शिलेदार आज भाजपात जात आहेत. अद्वै हिरे यांनी भुसेंविरोधात निवडणूक लढवली होती आणि त्याच नंतर आता राजू शिंदेंनी शिरसाटांविरोधात निवडणूक लढवली होती. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राजू शिंदे यांची आज भाजपात घरवापसी होतीये. ही दोन दृश्य आपण पाहतोय. मालेगावमध्ये भुसेंविरोधात लढणारे अद्वै हिरे हे आता कमळ हाती घेणार आहेत. त्यांनी शिवसेनेत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता आणि त्यानंतर आता ते भाजपचं कमळ हाती घेत आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट यांच्या विरोधात लढणारे राजू शिंदे हे देखील आज भाजपात घरवापसी करतायत. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेला आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मोठा धक्का मानला जातोय. शिंदेंच्या उमेदवारांविरोधात लढणाऱ्या ठाकरेंच्या शिलेदारांचा आज भाजपात प्रवेश होतोय. अद्वै हिरे आणि राजू शिंदे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत. या संदर्भात विनायक दावणूक आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत. विनायक, आपण पाहतोय आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी ठाकरेंना हा एक मोठा धक्का म्हणावा. बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही जण जे आहेत ते ठाकरेंकडे गेलेले आपल्याला पाहायला मिळाले होते. संभाजीनगरमधले राजू शिंदे आणि दुसरे आपण जर पाहिले तर अद्वै हिरे मालेगाव हे दोघेही ठाकरे गटाकडे गेलेले आपल्याला दिसून आले होते. परंतु पुन्हा एकदा हे भाजपमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज दुपारी 3 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपने जास्तीत जास्त कसे प्रवेश करता येतील, जास्तीत जास्त लोक पुन्हा कसे जोडता येतील, हा प्रयत्न जो आहे तो भाजपचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच याकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अनगरमधील उज्ज्वला थिट्टे प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. अनगर येथील प्रकरण भयंकर असल्याचं दानवे म्हणतायत. निवडणूक बिनविरोध करायला कार्यकर्त्यांचे कर्तृत्व लागते असंही दानवेंनी म्हटलंय. अनगरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिट्टेंचा पोलीस संरक्षणात अर्ज दाखल होता आणि त्यानंतर अंबादास दानवे यांचा ही प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांचं ट्विट आपण पाहतोय. अनगर येथील प्रकरण भयंकर आहे. जंगलराज शब्दावरती बिहार निवडणुका लढणाऱ्या भाजपमुळे महाराष्ट्रामध्ये जंगलराजाचं बिगुल वाजतंय. महाराष्ट्रासारख्या राज्यात महिलेला बंदूकधारी पोलिसांच्या संरक्षणात पहाटेच्या अंधारात निवडणूक अर्ज भरायला जावं लागतंय. ही महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था लोकशाहीची भाजप आणि त्यांच्या पिल्लावळीने केलेली शुद्ध ऐशी तैशी आहे असं दानवेंनी म्हटलंय आपल्या ट्विटमध्ये. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांचं कर्तृत्व लागतं. ज्यांचे कार्यकर्तेच स्वतःच्या तालमीत घडले नाहीयेत तिथे कर्तृत्वाचा काय संबंध, भाजपचे खरे कार्यकर्ते हे कसं सहन करतात देव जाणे असं दानवेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. पुण्यातील गुन्हेगारीवरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी रवींद्र धंगेकर करतायत. पालिका निवडणुकांआधी गुन्हेगारांना कारवाई करावी अशी देखील मागणी धंगेकरांकडून केली जाते. गुन्हेगारांना कुणाचं पाठिंबा आहे का हे तपासलं पाहिजे असंही धंगेकर म्हणतायत. निवडणूक होईपर्यंत घायवळ सापडेल असंही वाटत नसल्याचं धंगेकरांनी बोलून दाखवलंय. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आहेत. पोलीस आयुक्त सांगतायत, पोलीस सांगतायत की आम्ही उपाययोजना करतोय, गुन्हेगारांचं कंबरड मोडतोय, मात्र पुण्यातील गुन्हेगारी काय कमी होताना दिसत नाहीये. ज्या भागामध्ये ह्या टोळ्या निर्माण होतात किंवा ह्यांना पाठपुरावा केला जातो किंवा पोलीस यंत्रणा कुचकामी पडते का ही शंका मनात येते. आणि हे आता थांबवलंच पाहिजे. यांच्यावर वाद ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. त्यांच्यावर कायद्याची जेवढे न्यायालयीन प्रक्रिया असेल त्या करून आताच त्यांना आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या काळामध्ये काही लोकांना असे गुन्हेगार लागतात आणि त्यामुळं मग त्यांनी त्यांचा सपोर्ट आहे का काय हा जरा शोधला पाहिजे. जो निलेश घायवळचा विषय तुम्ही लावून धरला होता, निलेश घायवळ अद्याप देखील परदेशात आहे, मात्र पुणे पोलिसांकडून एक झाला की एक मोका कारवाई करण्यात येते. नाही, याच्यामध्ये निलेश घायवळ मला नाही वाटत निवडणूक होतो सापडणं, कारण त्याला काय कोणाचं वरद असतं का हे जरा शोधलं पाहिजे. निवडणुका होस्तोवर निलेश घायवळला अटक होणार नाही असं मला चित्र दिसतंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. आता एक मोठी बातमी समोर येते. दहशतवादी उमरचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे. ब्लास्ट करण्यापूर्वी काही तास आधी उमरने व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं कळतंय. उमरचा व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हातीही लागलाय. One of the very misunderstood concept is concept of
what has been labeled as suicide bombing. It is martyrdom operations, and it is being known in Islam. There are multiple contraindications, there are multiple arguments that have been brought against it. Martyrdom operations. When a person presumes that he is going for sure die at a particular place. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आज दुपारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी 1:30च्या सुमारास मंत्रालयामध्ये ही बैठक बोलावलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक हे देखील या बैठकीला उपस्थित असतील. तर राज्यातल्या अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत पाहायला मिळते. 2 दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये बिबट्याला पकडल्यानंतर आता नाशिकमध्येच आणखी एका बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. भोसला मिलिटरी शाळेच्या आवारामध्ये बिबट्या दिसला असून या संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिकडे अहिल्यानगर आणि सांगली जिल्ह्यातही बिबट्यानं धुमाकूळ घातलाय.